विधानसभा निवडणुकीचा बिगुल अवघ्या 2 महिन्यांमध्ये लागणार असून त्याची चाचपणी सध्या प्रत्येक मतदारसंघांमध्ये सुरू आहे। प्रमुख पक्ष आपापला उमेदवार शोधण्याच्या तयारीला लागले असून मोहोळ मतदारसंघामध्ये तर अजित पवार गटानं आपला उमेदवारी जाहीर केला आहे। काल सोलापूर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, तेव्हा त्या मेळाव्यामध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली। तेव्हा त्या मागणीला जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दिल्याचं दिसून येतंय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हाला तब्बल 45,000चं मताधिक्य मिळाल्यानं शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग करमाळा मतदारसंघामध्ये दिसून येतोय। त्यामुळं या मतदारसंघामध्ये आपल्या विचारांचा उमेदवार असावा यासाठी शरद पवार गटाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असून नारायण पाटील यांच्या रूपानं करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा तुतारी वाजणार का याकडे सध्या लक्ष लागून राहिले। करमाळा विधानसभाचं नेतृत्व सध्या माढ्याचे संजय मामा शिंदे हे करत असून संजय मामा शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार म्हणून शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटील यांना उभे केले जाण्याची शक्यता आहे। एकत्रित येऊन दिलेला आहे। करमाळ्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर या ठिकाणी स्पष्ट बोलतो, या ठिकाणी इच्छुकांची संख्या माढ्यासारखी नाही। तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आबा असे दोनच माणसं त्या ठिकाणी, परंतु पक्षाने सांगितलं आता जरी तुम्ही म्हणले आबाच्या मागे उभा राहा तरी आबाच्या मागे लगेच उभा राहायची माझी तयारी। आबांच्या मागे उभा राहा। धन्यवाद साहेब, आबांच्या मागे उभा राहतो। तुम्ही पक्षाचे एकनिष्ठ राहिले त्यामुळे तुमची काळजी मी घेईन, तुम्ही काय काळजी करू नका। धन्यवाद साहेब। आता आबा निवडून यायला काय जोडणी करायची ती बघायची। मी या ठिकाणी आबांना त्या म्हणजे विषय फक्त एकच या ठिकाणी 2 शब्द बोलतो की आबांना आणि पक्षाचा तुतारीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जयंत पाटील साहेब, रोहित दादा आणि धैर्यशील भैया तुम्ही तिघांनी जबाबदारी का घ्यायची त्याचं कारण सांगतो की ग्रामीण भागातल्या लोकांना जयंत पाटील साहेबांबद्दल एक आपुलकी झाली की अभ्यासपूर्ण भाषण जयंत पाटील साहेब करतात। दुसरी गोष्ट, रोहित दादांना काय आवश्यकता आहे तर त्या ठिकाणी त्या मतदारसंघात त्यांचे 2 कारखाने आहेत म्हणून रोहित दादांची आवश्यकता आहे आणि करमाळा तालुक्यामध्ये मोहिते पाटील समर्थ त्या ठिकाणी बऱ्यापैकी आहेत, त्याच्यामुळे धैर्यशील यांची गरज आहे। म्हणून आपण या ठिकाणी जबाबदारी घ्यावी अशी तालुका अध्यक्षांना मी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद सर। बरं, आता करमाळा तालुक्यातल्या कोणाची इच्छा आहे का अजून कोणाला उभा राहायचंय का? एक इच्छुक गारच झालेले आहे, अजून कोण नाही ना? ठीक आहे, आबा तुम्हाला 2 शब्द बोलायचे असतील तर बोला।